रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय रामकृष्ण हरे कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने देवाला सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवर तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम तंतानी वितंत त्या माझी मथित तंतानी वितंत त्या माझी मथित नाद उमटत स्वानंदाचा स्वामी तंतानी
वितंत त्या माझी मथित संतानी संत त्या माझी पतित संतानी वितंत त्या माझी मथित संतानी विकंत त्या माझी पतित नाद उमटत स्वानंदाचा नाथ ओम संत स्वामी राजा नाथ ओम संत स्वामी राजा सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र सोहम बीज तत्व गुरुनाथ सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र सोहम बीज तत्व गुरुनाथ मंत्र ज्ञानी उपासित हरिराज नाई कृपाकित हरिदास नाई कृपाकित हरिदास कुंडली भेदोनी गोल्हाट दानाद कुंडली विरोधी विरोधा मागा भेदोनी कुंडली गोल्हाट हा नाद भेटोनी कुंडली उराध्या मागा आत्माराम पीठ पांडुरंग आत्माराम येज पांडुरंग आत्माराम येज पांडुरंग निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन मने सर्वस्व भजी निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन निवृत्ती मने मी सर्वस्व भजी हरी हा भरीन पूर्ण देही या भजीन पूर्ण केली नाही हा भजीन पूर्ण केली सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र सोहम बीज तत्व गुरुनाम मंत्र सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र सोहम बीज तत्व गुरुनाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज सर्वकाल नासी उपाधी सर्वकाल विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई कुंडली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज गुरुदेव बजरंग बली विठ्ठल 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 तंत आणि वितंत त्या माझी मथित तंत आणि वितंत त्या माझी मथित नाद उमटत स्वानंदाचा सोहम बीज तत्व गुरुनाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज कुंडलिनी भेदोनी गोल्हाट निकट कुंडलिनी भेदोनी गोल्हाट निकट आत्माराम पेठ पांडुरंग निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन हरी हा भरीन सर्वदेही
सोहम बीज तत्व गुरुनाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतापिया प्रभादाने कथेचा विस्तार प्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार बाबाजी सद्गुरुदास तुकार तंतानी वितंत त्यामाजी मथित नाद उमटत स्वानंदाचा सोहम बीज तत्व गुरुनाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज सिद्ध हनुमान मित्रमंडळ यांच्या विद्यमाने त्याचप्रमाणे गोदावरी नगर माडा कॉलनी सातपूर एरिया परिसरातील सर्व भाविक भक्त माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. अनेक महापुरुषांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या पाठीशी आहेत. या कार्यक्रमाला मला ज्यांचा पहिला फोन आला आमचे परमार्थप्रेमी तुकाराम महाराज वाजे चांदवड, त्यांच्याकडून मला पहिला संपर्क झाला आणि इथल्याही काही मंडळींचा संपर्क मला होत गेला आणि आल्यानंतर आमचे दिगंबर महाराज भेटलेत. आपल्या या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत सर्वांचं खूप प्रेम संपादन केलेलं आहे आणि गाडीत बसल्यानंतर महाराजांकडे मी बघितलं आणि नाव वाचलं दिगंबर महाराज किरकाडे म्हटल्यावर मग मला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष झालं. म्हटलं महाराजांची आपली भेट झालेली आहे. आता ही काही पहिली भेट नाही आपली. शास्त्रामध्ये प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ तीच ही व्यक्ती, त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हटलं जातं. तीच ही व्यक्ती म्हणजे काय, काही वर्षापूर्वी, दिवसा महिन्यापूर्वी नाही, काही वर्षापूर्वी नाशिक रोडला आमची ज्ञानेश्वरी चालू होती आणि त्यांचे श्रद्धास्थान गुरुस्थान वैकुंठवासी निवृत्ती महाराज गोतीशे यांच्याकडे महाराज अध्ययन करत होते. त्यावेळेला गोतीशे महाराजांची भागवत कथा मी 7 दिवस ऐकली, कारण नाशिक रोडला राहायलाच होतो. आमची दररोज ज्ञानेश्वरी चालू होती ज्ञानेश्वर भुवनला आणि त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं एक कीर्तन होतं. ते कीर्तन आम्ही ऐकलं होतं मी समोर बसून आणि मग तेव्हाची ती स्मृती मला एकदम जागी झाली. म्हटलं महाराज, आणि मग आमचा परिचय झाला. असो महाराजांचं खूप आमचं जुन्या प्रेमाला उजाळा मिळाला असं म्हटलं तरी वावगं नाही. विठ्ठल विठ्ठल असं मी आता फार परिहार देता अभंगाच्या चिंतनाकडे वळतोय. अभंग श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. सुंदर निवृत्तीनाथ महाराजांचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचं वास्तव्य आहे, त्यांची समाधी आहे, त्यांचं कार्य आहे. त्यांचं कार्य या परिसरामध्ये आणि मग ज्या परिसरामध्ये असल्यानंतर त्यांचं चिंतन आपण केलं पाहिजेत. अभंगाचं चिंतन केलं पाहिजेत. बऱ्यापैकी चिंतन करणारा चिंतनीय साधक वर्ग उपस्थित असल्यामुळे आपणही चिंतन मांडायचं असतं, म्हणून मी हा अभंग घेतला. वास्तविकतः या ठिकाणी आल्यानंतर मी द्विधा स्थिती झाली होती. हनुमंताचं वर्णन करावं की आता अभंग काय चिंतन वर्णन करावं. महाराजाला म्हटलं आता तुम्हीच मला अभंग सांगा आणि मी कीर्तन करतो. आता मला आपलं काय असतं, मोकळेची बोल बोलीन आता सखोल, मोकळे बोल बोलायचे असतात आणि सखोल बोलायचे असतात, मात्र हे महत्त्वाचे. विठ्ठल विठ्ठल सिद्ध हनुमंताचं ठिकाण आहे. कलियुगामध्ये प्रत्यक्ष 2 देवता आहेत. एक हनुमंतराय आहेत आणि दुसरे सूर्यनारायण भगवान आहेत.
सूर्य आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आपण आपल्या आपत्यांना दररोज सकाळी आपल्या सूर्यनारायण भगवंताची उपासना शिकवली पाहिजेत. आदित्यश नमस्कारम यो कुर्वन्ति वै दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. जर सूर्यनारायण भगवंताला आपण दररोज नमस्कार केला तर हजारो जन्मामध्ये आपल्याला दारिद्र्य येत नाही. हनुमंताची उपासना सूर्याची उपासना करावी. एक सूर्यनारायण देवता प्रत्यक्ष आहे आणि दुसरे हनुमंतराय प्रत्यक्ष आहेत. तर या ठिकाणी सिद्ध हनुमंताचं ठिकाण आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमंतरायाचा विशेष रूपानं उपासनेचा भाग आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावांमध्ये हनुमंताची मंदिरं स्थापन केलेली आहेत. उत्तर हिंदुस्थानामध्ये आपण जर गेलो तर तिकडे सुद्धा हनुमंतरायाची खूप उपासना आहे. संपूर्ण भारत देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या स्वामीपेक्षाही सेवकाची मंदिरं ही आपल्याला अधिक दिसतात. प्रभू रामचंद्रांचं मंदिर कदाचित गावामध्ये असेल नसेल सांगता येत नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं आपल्याला गाव सापडणार नाही. महाराष्ट्रामध्ये भक्तीचे आचार्य भक्त शिरोमणी वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायांना थोडीशी विनंती केली. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुम्ही सुभट आहात, योद्धे आहात. भट्ट वेगळा आणि भट वेगळा. टला ट लावलं तर भट्ट होतो. भट्ट शब्दाचा अर्थ होतो ब्राह्मण आणि सुभट शब्दाचा अर्थ होतो योद्धा. अर्धा ट जर बदलला, कमी जास्त झाला तर एवढा अर्थ बदलतो. विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचा उद्देश असा की जगद्गुरु तुकोबाराय हे हनुमंतरायांना भक्तीचा रस्ता विचारतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गौरवानं तुकोबारायांनी हनुमंतरायाचा मोठेपणा स्वीकारला, आदरानं हनुमंतरायाचा मोठेपणा स्वीकारला. आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये तुलसीदास महाराजांनी हनुमंतरायाचा मोठेपणा स्वीकारला. तुलसीदासांचा जन्म झालेला आहे. त्यावेळे मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे आई वडील वारलेत आणि बालपणामध्ये ते एकटे राहायचेत. आई वडील काही गोष्टी अशा आहेत ज्या मुलाचे आई वडील नसतील, अर्थात आई वडिलाचं प्रेम मिळालं नाही, काळाच्या पडद्यामध्ये आई वडील जर गेलेले असतील तर त्या मुलाला जिथे जाईल तिथे उपहासाला सामोरं जावं लागतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रीचे पती वारलेले आहेत अशी पतिविहीन असणारी स्त्री ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तिचा उपहास होतो. भगवान श्री ज्ञानोबा बोलतात, भ्रतारे हिन वनिता उपहत पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विना. पती वाचून पती स्त्रीची ही ज्या ठिकाणी जाईल तिथे तिची अवहेलना होते, तिचा उपहास होतो. तिसरी गोष्ट, गुरु वाचून शिष्याचा उपहास होतो. ज्या गुरु जर असेल तर शिष्याला काही चिंता नसते. ती आपल्याकडे म्हण आहे ना, गुरु मेहरबान तो चेला पहलवान. विठ्ठल विठ्ठल. तुलसीदास महाराजांचे आई वडील वारले, जिथे जावं तिथे त्यांचा अपमान व्हायचा. ज्या दारावर गेले त्या दारामध्ये लोक दरवाजा बंद करून घ्यायचे. त्यांचं तोंड कोणी पाहत नव्हतं. आणि शास्त्राचा असा नियम आहे, ज्याला कोणी नाही आहे, ज्याचा कोणी आधार नाही आहे, त्याला आधार जर कुणाचा असेल तर संतांचा आधार आहे. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. संतांनी तुलसीदासांचा स्वीकार केला. तुलसीदासांना संतांनी नामदीक्षा दिली आणि तुलसीदास महाराज आपल्या सद्गुरूकडून मिळालेल्या नामाचं चिंतन करत होते. नामाच्या चिंतनाचा परिणाम असा झाला की तुलसीदास महाराजांचं तेज वैभव हे वाढत चाललं. जो मनुष्य अंतःकरणापासून परमार्थ करत असतो त्या माणसाचं तेज वाढतंय, वैभव वाढतंय, सगळ्या गोष्टी वाढत्या राहतात. तसं तुलसीदासांचं तेज जसं वाढू लागलं त्यावेळेला बादशहानी
तुलसीदासांना त्यांच्या जीवनाचं रहस्य विचारलं, बोलावलं, पण तुलसीदासांनी काही सांगितलं नाही. अयोग्य माणसं जर जीवनामध्ये भेटले तर त्यावेळेला शहाण्या माणसांनी मौन धरायचं असतं, बोलायचं नसतं. मौनम स्वीकृती लक्षणम असं शास्त्र सांगतंय. विठ्ठल विठ्ठल. तुलसीदासांवर झालेला अन्याय हनुमंतरायांना सहन झाला नाही आणि त्यावेळेला जिकडे तिकडे वानरच तयार झालेत आणि त्यावेळेला तुलसीदासांच्या मुखातून सहज हनुमान चालिसा बाहेर पडली, की जी तुरुंगामधून सहज मुखातून बाहेर पडली. सहज जरी मुखातून बाहेर पडली तरी तिचा अर्थ सहज नाही. गीता भगवंताच्या मुखातून सहज बाहेर पडली. जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी, जो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सहज जरी बोललेत तरी गीता ही सहज घेण्यासारखी नाही आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सहज बोलले, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले. रिकामं तोंड बडबड करू गेलं तरी सुद्धा त्यांचं बोलणं सामान्य नसतं. आणखी एक बोलून जातो, ब्रह्मवेत्ता पुरुष झोपला जरी आणि झोपल्यानंतर बरळला तरी सुद्धा ते बरळणं सामान्य नसतं. तयाचे बिसाट शब्द. सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते. प्रश्न केला की त्यांचं सर्वस्व सच्चिदानंद स्वरूप का होऊ नये. अर्थात ज्ञानी माणसं, तत्ववेत्ती माणसं जे बोलतात ते शास्त्र होतं. विठ्ठल श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जी. वेदाचं आणि शास्त्राचं अध्ययन करून नुसतं अध्ययन नाही करायचं, अनुष्ठान करायचं. भगवान अर्जुनाला बोलतायत, अर्जुना मी तुला गीता सांगतो पण नुसती सांगत नाही, तर मी सांगितल्याचं तू अनुकरण करतो. अर्जुना तू परीसशी, परीसोनी अनुष्ठीशी, तरी आम्हाशीची वाणी काहीशी सांगावयाची. आम्ही सांगितल्यानंतर जर ते तुम्ही जीवनामध्ये तंतोतंत आचरण करत असाल तर सांगणाऱ्या माणसाने कंजूशी का करावी. आणि आणखी एक सांगतो अर्जुना तुला, मी तुला गीता सांगतो याचा अर्थ मी तुझ्यावर उपकार करतो असं नाही. म्हणून येथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुनाच्या बद्दल कोणता स्वार्थ दडलेला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला गीता सांगितली, त्या गीतेचा सारांश तरी काय होता. 700 श्लोक गीतेचे आहेत, की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली अशी. या संपूर्ण जगाचा अर्जुनाचं निमित्त होतं. अर्जुनाची निव्याजी गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त करून काय निमित्त केलं अर्जुनाचं. अर्जुनाला मोह झाला होता म्हणून अर्जुनाचं निमित्त केलं. म्हणून ज्ञानोबाऱ्यांची उभी मी बोलून गेलो. मोह महिषा मुक्ती आनंदली असे, मोहरूपी महिषासुराचं मर्दन करण्याकरता गीतेचा अवतार झालेला आहे. तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये मोहरूपी महिषासूर थैमान घालतो. थोडा फरक आहे लोभामध्ये आणि मोहामध्ये. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल काय फरक आहे लोभामध्ये आणि मोहामध्ये. ऐकून घ्या. एखादी गोष्ट आपल्याला मिळावी याला लोभ म्हणतात, आणि दुसऱ्याची वस्तू आपल्याला मिळावी हिची अपेक्षा करणं याला मोह म्हटलं जातं. आपल्या वस्तूचा असतो तो लोभ असतो. आता महाराजांकडे आम्ही गेलो, त्यांची गाडी आहे, त्यांचा परिवार आहे, त्यांचा
काय त्यांचे प्रपंचातले सर्व काही पदार्थ असतील, प्रॉपर्टी असेल, त्या आपल्या वस्तूचा आपल्याला असणारा तो लोभ असतो. पण आपल्याचा तर आपल्याला लोभ आहेच, पण दुसऱ्याचा जर लोभ असेल तर त्याला शास्त्राने मोह म्हटले. ठीक आहे ना, आपल्या वस्तूचा मोह का नसावा, असलाच पाहिजे. पण दुसऱ्याच्या वस्तूचा जर मोह असेल लोभ, तर त्याला लोभ नाही म्हणायचं, त्याला मोह म्हणायचं. विठाल विठाल. आणखी थोडंसं चिंतन सांगतो. काही वेळेला एखादा विषय उपभोगल्यानंतर काम हा विकार थोडा वेळ का होईना पण शांत होतो. आपल्या शत्रूची निधनाची वार्ता ऐकल्यानंतर थोडा वेळ का होईना पण आपला क्रोध शांत होतो. पण लोभ आणि मोह हे असे आहेत, चौघाच्या खांद्यावर गेलेत तरी शांत होत नाहीत. विठाल विठाल. म्हणून अर्जुनाचं निमित्त जरी भगवान बोलत असले तरी अर्जुनाच्या निमित्तामध्ये तुम्ही आम्ही सर्व येतो. मग अर्जुनाकरता शेवटचा सिद्धांत अर्जुनाच्या मुखातून आलेला आहे, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध त्वत्प्रसादान मयाच्युत. हे अच्युता, हे भगवंता, तुझं वचन मी ऐकलं, त्या वचनाचा परिणाम असा झाला की माझा मोह नष्ट झाला. नुसता मोह नष्ट झालेला नाहीये, तर मला तुझं स्मरण झालेले स्मृती ही लब्ध्वा. विठाल विठाल. गीता ऐकल्यानंतर अर्जुनाला आपण कोण आहोत याचं ज्ञान झालं. पण हे ज्ञान जर कुणाकडून झालं असेल तर भगवंताला अर्जुनानं श्रीगुरु मानलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत्श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, मला तुला ज्ञान सांगावं लागेल. जोपर्यंत शिष्य होत नाही तोपर्यंत ज्ञान सांगायचं नाही. ज्ञानी माणसानं ज्ञानासह मारायचं, पण अयोग्य माणसाला ज्ञान सांगायचं नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात ना. तरी विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा. ते इष्टदाची परी अनिष्टा हेतू होय. आपण गुरु परंपरेनं ज्ञान मिळवलं आणि अयोग्य माणसाला जर ते ज्ञान दिलं तर तो त्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो. म्हणून ज्ञानी माणसं ज्ञानासह मरतात, पण अयोग्य माणसाला ज्ञान सांगत नाहीत. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. अयोग्य माणसाकडे धन आलं, अयोग्य माणसाकडे विद्या आली, अयोग्य माणसाकडे शक्ती आली तर तो दुसऱ्याला त्रासच देतो. विद्या विवाद आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे. ज्ञानोबा फार गोड बोलतात. एखाद्याच्या जिभेवर अक्षराचा एखादा थेंब जरी पडला तरी तो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सुद्धा स्वतःला कमी लेखत नाही. अक्षराचा अंबुखा. विठ्ठल विठ्ठल. धनमदाय. धन अयोग्य माणसाकडे आलं तर ते मद उत्पन्न करतं. शक्ती परेशान परपीडनाय. शक्ती आली तरी तो दुसऱ्याला त्रास देतो. मग ज्ञानाचा काय प्रश्न येतो. ज्ञान अयोग्य माणसाकडे ज्ञान आलं तर तो ज्ञानाचा दुरुपयोग करतो. म्हणून ज्ञान देत असताना अधिकारी शोधायचा असतो. जसं भगवंतांनी अर्जुनाला योग्य अधिकारी आहे असं समजलं आणि समजल्यानंतर एवढा वर्षाव केला की ज्ञानोबाराय सांगतात, गिरी देखोनी सुभरे. पर्वत पाहिल्यानंतर पाऊस जसा भरपूर वर्षाव करतो तसं अर्जुनाकडे पाहून भगवंतांनी ज्ञानाचा खूप मोठा वर्षाव केला. विठ्ठल. हनुमंतरायाचं जीवन सुद्धा असंच आहे. ज्या वेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला आणि हनुमंतरायाला असं भूक लागली असं म्हणतात. आता काय त्यावेळेसचं चरित्र आपण मान्य करायचं ज्येष्ठाश्रेष्ठांचं. आणि फळ समजून हनुमंतराय सूर्याकडे धावलेत.
असा एक भाव आहे. आणि दुसरा भाव त्याचा आहे, हनुमंतरायाला ज्ञानाची भूक होती आणि ज्ञानाची भूक जर भागवायची असेल तर अयोग्य माणसाकडे जाऊ नये, योग्य अधिकारी असेल अशा श्रीगुरूकडे आपण जावं. आणि असं आपल्याला ज्ञान सांगणारं या जगामध्ये कोण आहे असं हनुमंतरायाच्या लक्षात आलं आणि हनुमंतराय सूर्याकडे धावलेत. सूर्याकडे धावल्यानंतर सूर्यनारायणाची गती थोडा वेळ शांत झाली. हनुमंतरायांनी सांगितलं की मला तुमच्याकडे विद्याध्ययन करायचं. हनुमंतरायाचे गुरु सूर्यनारायण भगवान आहेत विद्येमध्ये. विठ्ठल सूर्यनारायण भगवंतांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंता अरे ज्याच्याकडे ज्ञान घ्यायचं असतं त्यांचा आश्रम पाहिजे, कुटिया पाहिजेत, ते निदान कुठंतरी शांत स्थिर असले पाहिजेत. मी या जगताचा प्रकाश देत असताना एक तिळभर सुद्धा कुठे थांबत नाही. विठ्ठल उदो असतो चेनी प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे. किंवा ज्ञानोबा बोलतात, निघे भास्वतू प्रदक्षिणे जैसा. सूर्य हा सतत फिरत असतो. सूर्यनारायण भगवान फिरतात आणि हनुमंताला सांगतात, मी तुला ज्ञान देऊ शकत नाही, मी एवढ्या वेगात फिरतोय. हनुमंतरायांनी सांगितलं, मला ज्ञान मिळवायचं तर तुमच्यापासूनच मिळवेल. त्यावेळेला सूर्यनारायणांनी सांगितलं, हनुमंत अरे ज्याच्याकडे ज्ञान ऐकायचं त्याच्या समोर बसायचं असतं. आता मी एवढ्या वेगात चालतो, तू माझ्या समोर कसा बसणार? हनुमंतराय म्हटले, काय हरकत नाही, मी तुमच्या समोर बसतो. सूर्यनारायण भगवंताचा रथ चालू आहे आणि हनुमंतराय सूर्यनारायणाच्या समोर बसून तेवढ्या वेगात मागे चालतात. म्हणजे सूर्यनारायण भगवंताकडे तोंड आहे पण हनुमंतराय उलट्या वेगानं चाललेत. सूर्यनारायणाच्या लक्षात आलं की शिष्य योग्य आहे आणि योग्य शिष्याचा अधिकार योग्य पटला ना की मग गुरुनं ज्ञान सांगण्यामध्ये कंजूशी करू नये. विठ्ठल सूर्यनारायण भगवंतांनी हनुमंताला ज्ञान सांगितलं. हनुमंतराय हे आपल्या अंजनी मातेकडे राहत होते आणि काही हनुमंतरायाला खोडकर स्वभाव असल्यामुळे ऋषीमुनींचा शाप लागला आणि सांगितलं की तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण होईल. पण अंजनी मातेनं सांगितलं, तुला तुझ्या शक्तीचं नंतर स्मरणही होईल आणि तुला योग्य वेळेला तुझ्या स्वामींची भेट होईल. तुझ्या स्वामींची भेट तेव्हा होईल की ज्या वेळेला ते तुझे गुप्त कौपिन ओळखतील. हनुमंतरायाला जन्मताच कौपिन होती. तसं संन्यासी ब्रह्मचारी मला महाराज बोलले की या कार्यक्रमामध्ये जवळजवळ सर्व ब्रह्मचारी मंडळींना कार्यक्रम दिलेला आहे, तपपूर्ती सोहळा आहे. आता हनुमंतराय ब्रह्मचारी होते. ब्रह्मचार्याची काय व्याख्या थोडं बोलतो ना. विठ्ठल अविवाहित म्हणजे ब्रह्मचारी नाही. अविवाहित माणसाला ब्रह्मचारी म्हटलं जात नाही. ब्रह्मचार्याची व्याख्या आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी केली. शंकराचार्य सांगतात, या जगामध्ये सर्वात भाग्यवान जर कोण असेल तर ज्यांनी कौपिन लावलेली आहे तो भाग्यवान आहे. तुमच्याकडे मोठा मठ आहे, मंदिर आहे, आश्रम आहे, संस्था आहेत, किती प्रॉपर्टी आहे, किती तुम्ही श्रीमंत आहेत, याच्यावरून तुमचं मोठेपण ठरवलं जात नाही. माणसाचं मोठेपण हे बाहेरच्या वैभवावरून जी माणसं ठरवतात ती अज्ञानी असतात. माणसाची श्रेष्ठता ही माणसाच्या आचरणावर असते. तुम्हाला उदाहरण सांगतो. सोन्याच्या लंकेमध्ये राहणारा रावण होता. सोन्याच्या लंकेत राहायचा. शुद्ध कांचनाची सप्तकोटी आमच्या तुकोबारायांनी त्याचं वर्णनही केलं. आणि विदुर काका हे झोपडीमध्ये राहत होते, गंगा किनारी भगवंताचं भजन करत होते. मग झोपडीमध्ये राहणारे विदुर काका श्रेष्ठ आहेत का सोन्याच्या लंकेमध्ये राहणारा रावण श्रेष्ठ आहे? मी बोलू नका, मीच उत्तर देतो. रावण सोन्याच्या नगरीमध्ये राहत होता पण नजर परस्त्रीवर होती.
आणि विदुर काका आमचे झोपडीमध्ये राहून भजन करत होते, पण विदुर काकाची नजर भगवान श्रीकृष्णाच्या चरणाकडे होती. म्हणून सोन्याच्या नगरीमध्ये राहणाऱ्या रावणापेक्षा झोपडीमध्ये राहणारे आमचे विदुर काका श्रेष्ठ आहेत. याचा अर्थ तुमची नजर किती पवित्र आहे याच्यावरून तुमची श्रेष्ठता ठरते, तुमच्या बाहेरच्या वैभवावरून नाही. विठ्ठल आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, कौपीनवंत खलु भाग्यवंता. कौपीन पंचक आहे, 5 श्लोक आहेत आचार्यांचे. त्याचा शीर्षकच आहे की ज्याच्याकडे ज्यांनी लंगोटी लावलेली तो भाग्यवान आहे. याचा अर्थ लंगोटी लावली आणि 1 कोटीच्या गाडीमध्ये फिरतो म्हणजे भाग्यवान आहे असा अर्थ नाही करायचा. कौपीन लावली याचा अर्थ ज्याच्याकडे फक्त कौपीनच आहे, लंगोटीशिवाय दुसरं काहीच नाही. काय करायचं वैभव? अरे वैभव संपन्न परमात्मा जर आमच्या बरोबर असेल तर या बाकीच्या वैभवाची काय गरज? विठ्ठल विठ्ठल एक वेळेसचा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता वनवासामध्ये चाललेले होते. आणि वनवासामध्ये जात असताना प्रभू रामचंद्रांच्या मनात आलं की कदाचित आपण कुठं बाहेर जर गेलो तर सीता तरुण आहे आणि लक्ष्मण तरुण आहे. अशा वेळेला या दोघांचं मन जर बदललं तर काय? आपण परीक्षा घेतली पाहिजेत. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला प्रश्न विचारला, अग्निकुंड समो नारी, घृतकुंभ समो नरहा. स्त्री ही अग्नीचा कुंड आहे, पुरुष हा तुपाचा कुंड आहे. गौप्यम दृष्ट्वा परस्त्रीनांच कश्य नो विचलितम मनः. एकांतामध्ये तरुण आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर लक्ष्मण कुणाचं मन विचलित होत नाही? आपला उत्तर दे. त्यावेळेला लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू मी तुम्हाला उत्तर देतो. एकांतामध्ये तरुण आणि सुंदर स्त्री आणि ती कामी नजरेनं पाहते, अशा वेळेला 2च माणसं शांत राहतात. एक तर तो नपुसक असेल, नाहीतर तो योगी असेल. कोण शांत राहतो? हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या प्रश्नाला लक्ष्मणाने सुंदर उत्तर दिलं. माता यश पतिव्रता, ज्याची आई पतिव्रता आहे. पिता यश शुचिर्भूता, ज्याचे वडील आचार विचार संपन्न शुद्ध आहेत. आणि ज्याचं मन प्रभू रामचंद्रांच्या चरणाच्या ठिकाणी सतत लागलेलं आहे, तस्य नो विचलितम मनः. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये जर आपलं मन ताब्यामध्ये नसेल. आणखी एक तुम्हाला सिद्धांत सांगतो. माझ्यासमोर आज बरीच सुज्ञ मंडळी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कुरुक्षेत्रावर जिथे बाणांचा वर्षाव होतो, रणवाद्य एवढे वाजायला लागले तर आकाश असे असुडत, ते तर नक्षत्रांचा सडाव होतो. सत्यलोकात तर असं झालेलं आहे, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एकची टाळी पिटली सत्यलोकी. सत्यलोकामध्ये अशी भयानक परिस्थिती झालेली आहे. अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला युद्ध करायला नाही सांगितलं.
संपूर्ण गीतेचा सारांश आहे. कोणाचं काय मत असेल, पण माझं मत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला युद्धाचा उपदेश करतच नाहीत. उलट बोलले भगवान, निमित्त मात्रम भवसव्यसाची. अर्जुना तू फक्त निमित्त मात्र हो. तुला जर वाटत असेल मी जगी अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवातो या स्वजनू आपुले म्हणे, मी योद्धा आहे, मी यांना मारील आणि यांना मारलं तरच हे मरतील, हे तुझा भ्रम आहे. यांना मारण्याची तू चेष्टा करू नको. तुला जर माझा उपदेश ऐकायचा असेल तर एकच उपदेश आहे, तस्मात् त्वम इंद्रियानि आदौ नियम्य. जर तू पुरुषार्थी असशील, योद्धा असशील, तर अगोदर इंद्रियाचं नियमन कर. जर तुझे इंद्रिय गाढव असतील तर तुझ्या वरचा परमार्थ काय चुलीत घालायचा, तुझं वैभव काय जाळून टाकायचं. पै तोंड भरो विचार, असं गोड बोलतात माणसं, समोरच्या श्रोत्याचं असं मन खेचून घेतात. पै तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाशी थारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी त्याला स्वप्नातही प्राप्त होत नाही. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला एकच सांगितलं, जर तू योद्धा असशील, जर तू वीर असशील तर तू एकच कर की इंद्रिय जिंक. म्हणून हनुमंतरायाबद्दलही बोललेले, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम. जितेंद्रियम, हनुमंतराय हे जितेंद्रिय आहेत. जर या जगात महाराज आपलं या जगात कोणी शत्रू नाही, या जगात आपलं कोणी मित्र नाही. बाहेरची माणसं कोणी आपल्याला मदत करत नाही, बाहेरची माणसं कोणी आपल्याला विरोध करत नाही. आपल्याकडे जे आहे त्याचा फक्त प्रसार करतात. आपल्याकडे सद्गुण असेल तर सद्गुणाचा प्रसार करतात, आपल्याकडे दुर्गुण असेल तर आपल्या दुर्गुणाचा प्रसार करतात. बाकी समाजामध्ये दुसरं काही करत नाहीत. योद्धा जर असेल तर त्यांनी स्वतःला जिंकावं, हाच त्याचा पुरुषार्थ आहे. भर्तृहरीचा एक खूप सुंदर श्लोक आहे. या जगामध्ये ब्रह्मचर्याची परीक्षा जर करायची असेल तर कांता कटाक्ष विशिखा न खनंती यस्य. कामिनीच्या नजरेला नजर दिल्यानंतर सुद्धा ज्याची नजर कामानं झुकत नाही, कांता कटाक्ष विशिखा न खनंती यस्य. नजर कामानं झुकत नाही, अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होत नाही. झुकत नाही शब्दाचा अर्थ डोळे झाकत नाही. अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला की ज्याचे डोळे झाकतात त्याला जीव म्हणतात. अंतःकरण आणि कामाची नजर आल्यानंतर ज्याचे डोळे उघडतात त्याला शिव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कांता कटाक्ष विशिखा न खनंती यस्य. चित्तम निर्णदहति कोप कृशानुताप. ज्याच्या चित्तामध्ये कामी नजरेच्या बाणाचा काही परिणाम होत नाही. शेवटी भर्तृहरी फार गोड सांगतात, लोकत्रयम जयति कृत्स्न मीदम सधीरा. तो या त्रैलोक्याला जिंकतो. ज्यांनी कामाला जिंकलं त्यांनी काळाला जिंकलं. ज्यांनी कामाकडून हारला की तो काळाकडून हारला. हनुमंतरायाचा एक काम बांधवडी आणि मग काळ केला देशोधडी तया माझे दंडवत. अगोदर पहिले काम बांधवडी, कामाला बांधलं, आता कामानीच ज्याला कामातून काढून टाकलं ते काय रामाबद्दल बोलणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. महावीर विक्रम बजरंगी म्हणून हनुमंतरायाला तुलसीदासांनी वीर म्हटलेले आहे. वीर तो आहे की जो जितेंद्रिय आहे, ज्यांनी अंतःकरण जिंकलंय, मन गीता बोलते तस्मात् त्वम इंद्रियानि आदौ नियम्य. हे जसं आहे ना, इंद्रियार्थान विमूढ आत्मा कर्मेंद्रियानि संयम्य या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार उच्यते. कर्मेंद्रियानि बाहेरून ढोंग दाखवतो,
कर्मेंद्रियानी संयम्य या आस्ते मनसा स्मरण, पण आतमध्ये विषयाची आग धगधगते. त्याचा बाहेरचा परमार्थ म्हणजे ढोंग आहे. मिथ्याचारच उच्यते. मिथ्याचार शब्दाचा अर्थ आहे ढोंग. नसले ढोंगीपणा काही कामाचा नसतो. परमार्थामध्ये योद्धा पाहिजे. म्हणून लोकत्रयम जयती, त्रैलोक्याला तो जिंकतो. एक अर्थ. दुसरा त्याचा लाक्षणिक अर्थ करायचा, त्रैलोक्याधीश परमात्म्याला जिंकतो. आणि कामाला बांधल्यामुळं हनुमंतरायांनी त्रैलोक्याधीश परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. कुमती कशाला म्हटलं जातं? जी माणसं आपली हितचिंतक आहेत, जी आपल्याला जीवनामध्ये यशाच्या प्रगतीच्या शिखरावर नेण्याकरता सतत प्रयत्नशील असतात, अशा माणसाशी वैर करणं. आणि जी माणसं आपल्या मुळावर उठलेली आहेत त्यांच्याबरोबर मैत्री करणं, ह्याला कुमती म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल परेषु मैत्री स्वजनेषु वैरम चत्वारी चिन्हानी भवंती नरके स्थितानाम. 4 चिन्ह सांगितली, त्याच्यात मी 2च सांगितली. या ठिकाणी कोण माणसं नरकातून आले, कोण स्वर्गातून आले, कोण वैकुंठातून आले, असं जर ओळखायचं असेल तर जी माणसं अत्यंत कोपक कटुकाच वाणी, परेषु मैत्री स्वजनेषु वैरम, जी अतिशय रागीट आहेत, कडू बोलत आहेत. 2 गोष्टी. परेषु मैत्री, जे आपले शत्रू आहेत किंवा आपले हितचिंतक माणसाचे जे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर मैत्री करतो. आपलं हिताचं सांगणारे माणसाबरोबर शत्रुत्व करतो. चत्वारी चिन्हानी भवंती नरके स्थितानाम, ती माणसं नरकातून आलेली आहेत, अशी ज्यांना बुद्धी आहेत ते. म्हणून सुमती के संगी, कुमतीचा त्याग करा आणि जीवनामध्ये सुमती धारण करा. सुमती शब्दाचा अर्थ आहे योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये सांगतो प्रत्युत्पन्न मती. योग्य हजर जबाबी, प्रश्न विचारायचा आणि उत्तर तयार. विचार करायची वेळ नाही, गरज नाही, जिथल्या तिथं उत्तर दिलं जातं त्याला सुमती म्हणतात. आणि ही सुमती आपल्याकडे नाही, म्हणून हनुमंतरायाला शरण जायचंय. सुमती के संगी. विठ्ठल कंचन भरण विराज सुवेसा. कंचन भरण, हनुमंतरायाचा वेश कसा होता? कंचन म्हणजे सोन्यासारखा होता. आता सोनं म्हटलं की तुम्हाला फार आवडतं, काही अपेक्षा करू नका सोन्याची. त्या सीतेनं सोन्याची अपेक्षा केली. प्रभू रामचंद्र, अरे देव भेटत नाही महाराज, जन्म जन्म मुनी जतन कराय, देव भेटत नाही. पण तो परमात्मा भेटला आणि पतिरूपानं आला, तरी सुद्धा सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे पाठवलं. प्रभू रामचंद्र म्हणतात तुला सोन्याचं हरिण पाहिजे ना, नुसतं हरिणच नको घेऊ आता. प्रभू रामचंद्रांनी त्या हरणाला बाण मारला तर ते हरिण नकली निघालं. सोन्याचं हरिण निघालं का? परीक्षा करायची असेल तर बाण मारून परीक्षा करायची असती. सोन्याची परीक्षा आहे, ताडण परीक्षा आहे, तापन परीक्षा आहे, छेदन परीक्षा आहे सोन्याची. विठ्ठल प्रभू रामचंद्रांकडे सोन्याची अपेक्षा केली हरणाची, तर सोन्याच्या लंकेमध्ये सीतेला जावं लागलं. आणि ज्या वेळेला सीतेचा शोध करायचा त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सुद्धा इतर कुणालाच पाठवलं नाही. कारण प्रभू रामचंद्रांना माहिती होतं सीतेला काय लागतं, सीतेला सोनं लागतं. आता त्या सीतेला लागतं आणि इथं बसलेल्या सीतेला काय लागतं? तुम्हाला काय खोटं लागतं का? तुम्हाला खरंच लागतंय ना. अरे वर्णन केलेले हनुमंतरायाचं अतुलित बलधाम हेम शैलाभदेहम धनुज बनकृशानुम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामि. हेम शैलाभदेहम, हनुमंतरायाचं शरीर हे सोन्याचं शरीर आहे. सोन्याचं शरीर आहे शब्दाचा अर्थ असा करा की हनुमंतराय खरा ब्रह्मचारी.
मना तो विचारी म्हणून तया भेटला रावणारी. हनुमंतराय खरे ब्रह्मचारी होते म्हणून खरं सोनं होतं ते. सोनं शब्दाचा अर्थ केवळ सोनं नाही घ्यायचं. खरा ब्रह्मचारी, खरे ब्रह्मचारी होते. आता खरे आहे का खोटे ज्याचं त्याला माहिती. खरा ब्रह्मचारी म्हणा तो विचारी. आता दुसऱ्याला काय माहिती आहे ज्याचं ते नाही पाहिजे. हनुमंतराय खरे होते म्हणून तया भेटला रावणारी. रावणाचा आरी, आरी म्हणजे शत्रू, रावणाचे शत्रू प्रभू रामचंद्र. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांची भेट का झाली तर हनुमंतराय नैष्ठिक आणि निष्कलंक ब्रह्मचारी होते म्हणून रामाची भेट झाली. विठ्ठल लंकेमध्ये के हनुमंतराय गेलेत त्या ठिकाणी हनुमंतरायही आहेत ज्यांचं शरीर संपूर्ण सोन्याचं आहे. हेम शैलाभदेयम. आणि रावणही सोन्याच्या लंकेमध्ये राहतो. मग आता जो सोन्याच्या लंकेत राहतो तो श्रेष्ठ आहे का ज्याचं शरीर सोन्याचं आहे ते श्रेष्ठ आहेत. त्याचं उत्तर आहे रावण सोन्याच्या लंकेत राहतो पण रावणाच्या आतमध्ये अहंकार आहे. हनुमंतरायाचं शरीर सोन्याचं आहे पण हनुमंतरायाच्या आतमध्ये रामचंद्र प्रभू आहेत. आता मला ते चरित्र नाही सांगायचं. ज्याच्या आतमध्ये अहंकार असेल, भले तो सोन्यावर लोळत असेल, सोन्याच्या सिंहासनावर बसत असेल, पैशाचा पाऊस पडत असेल, सगळी सत्ता रिमोटमध्ये असेल, पण आतमध्ये जर त्याचा अहंकार असेल ना तर तो रावण आहे. आणि काहीच नाही, अगदी झोपडीत राहतात हनुमंतराय. पण प्रभू रामचंद्रांचं आतमध्ये काय आहे याच्यावरून बाहेरचं वैभव महत्वाचं आहे. बाहेरच्या वैभवावरून माणसाचं श्रेष्ठत्व ठरवायचं नाही. म्हणून हनुमंतरायाचं वर्णन केले कंचन वरण. हनुमंतरायाचं शरीर हे सोन्याचं आहे. विठ्ठल विठ्ठल विराज सुवेसा. हनुमंतरायाचा वेश चांगला आहे. चांगला आहे काय वेश चांगला आहे? माकडाचा वेश आहे. आणि तुलसीदासजी म्हणतात सुवेसा, ज्यांचा वेश चांगला आहे. आमच्यात ज्ञानोबाराय बोलतात शब्द ब्रह्म अशेष, वर्ण वपू निर्दोष. आमच्या शब्दामध्ये दोषच नाही ज्ञानोबारायांच्या, आणि आपलं सगळं दोषानंच भरलेलं आहे. आता काय दोष सांगायचे? विठ्ठल हनुमंतरायाचा वेश वानराचा आहे, वेश माकडाचा आहे, तरी तुलसीदासजी म्हणतात की सुवेसा, चांगला वेश आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावणाबरोबर युद्ध चालू होतं, लक्ष्मणाला शक्ती लागली. शक्ती लागल्यानंतर हनुमंतरायाला सांगितलं की तुम्ही द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी काय वल्ली असेल ती घेऊन या, पण येत असताना सूर्योदयाच्या आत या तर उपयोग होईल. आणि सूर्योदय जर झाला तर लक्ष्मण राहणार नाही. काम कोणाला सांगितलं? हनुमंतरायाला. आता मोठी माणसं बोलत नसतात पण करणीला चुकत नसतात. मोठ्या माणसाचं हे लक्ष नाही. हनुमंतराय म्हटले अरे सूर्योदय होईल मी वल्ली येण्याच्या अगोदर. हा सूर्याला लहानपणातच माहिती आहे हनुमंताचा धाक काय तर काय उगवणार आहे म्हणतल्या मनात म्हटले. आणि हनुमंतराय निघालेत, पण रावणानं ठरवलं की हनुमंताला प्रतिबंध करायचा, वल्ली येऊ द्यायची नाही. आणि मग हनुमंतराय कमजोर कुठे आहेत त्याला आताच्या भाषेमध्ये माणसाचा वीक पॉईंट म्हटलं जातं. कमजोर कुठे आहेत ते शोधलं जातं. हनुमंतराय कमजोर कुठे आहेत तर हनुमंतराय प्रभूची कथा ऐकण्यामध्ये कमजोर आहेत. जसं आमचे चोखोबार आहे, बहिणीला बाळंतपणा करता बोलवण्याकरता गेले, पण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 8 दिवस तिथेच राहिले. भक्तीमध्ये ते कमजोर आहेत. विठ्ठल विठ्ठल. रावणाने काल नेमीला सांगितलं की साधूचा वेश धारण कर. हनुमंताच्या रस्त्यामध्ये
राम कथा सुरू कर. आणि काल नेहमी सांगितलं आपल्याला सांगू नका. हनुमंताचा रस्ता अडवायचा. एक तर ते पहिले लंका जाळून गेलेलं, मी परत येणार नाही म्हणे. म्हणजे पण आता काही मोठ्याचा आदेश आहे. रावणाचा आदेश डावलता येत नव्हता. काल नेहमी राक्षस होता आणि खूप सुंदर साधूचा वेश धारण केला हनुमंतराय. आकाश मार्गाने चालले होते. खूप सुंदर बगीचा आहे. मायावी राक्षस, मंदिरं खूप बांधलेले, आश्रम खूप बांधलेला आहे, रामकथा चालू आहे, मंडप लावलेला आहे आणि रामकथा सुरू होती लंका कांडापासून. आता काल नेहमीला कुठे कथा येते? आपल्याला बोलवलं असतं तर आपण कथा केली असती. आता तो राक्षस रावणाचं वर्णन सुरू केलं. काय का असे ना, रावणाचं वर्णन सुरू केलं. हनुमंतराय थांबलेत आणि हनुमंतरायला कथा ऐकता ऐकता तहान लागली. आता हनुमंतरायला तहान लागली. वास्तविकतः कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये तहान लागू नये. श्रीमद भागवत सांगत असताना शुकाचार्य राजा परीक्षितीला विचारत आहेत, राजा अरे 4 दिवस झाले तू जागेवरून हल्ला नाही, तुला तहान भूक काही लागली का? शुकाचार्यांनी सांगितलं मला तहान लागलेली नाहीये. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया अक्षदे तृषेचा आडधरू नाहीची जेवी. आमच्या ज्ञानोबाराय बोलतात अमृताचा निर्झरू, ज्याचा प्रसवे जयाचा जठरू, ज्याच्या जठरातच अमृताचा झरा आहे, त्याला कसली तहान लागेल, कसली भूक लागणार आहे? त्याला लागणार नाही. म्हणून परीक्षितीने शुकाचार्यांना सांगितलं मला तहान भूक काही लागली नाही. परीक्षिती राजा 7 दिवस कथा ऐकतो पण तहान लागत नाही, भूक लागत नाही, अमृताचा वर्षा होतो. आणि हनुमंतराय तर भक्त आहेत आणि काल नेहमी कथा करतो म्हणून हनुमंतरायाला तहान लागली. मला बरेच दिवस कळत नव्हतं ह्या बाटल्या का बरं येतात. आता मला न बोलता उत्तर तुम्हाला मिळालं. विठाल विठाल नेहमी कमंडलू समोर दिलं आणि जा म्हणले तलावावर. हनुमंतराय गेलीत. तिथं मकर होती. तहान लागली ना, त्या रस विषय सेवन करण्यामध्ये विषय आहे तो, आणि विषयामध्ये वासना ही मगर आहे. आणि नियम असा आहे, स्वामीचं कार्य करण्याकरता हनुमंतराय चाललेत पण तहान लागली, वासना उत्पन्न झाली. ज्या वेळेला वासना रूपी मगर भक्ताचा पाय धरते ना, त्यावेळेला भक्तीचा मार्ग रोधल्या जातो, गतिरोधक लागतो, भक्तीचा मार्ग थांबतो. आणि ज्या वेळेला ती विषयाची वासना संपते ना, त्याच वेळेला भक्तीचा मार्ग मोकळा होतो. कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. अंतःकरणामध्ये निकृष्ट विषयाची जर वासना असेल तर माणसाची भक्ती तिथेच थांबते. भक्तीच्या पायावरून वारं जातं, भक्ती पांगळी होते. हनुमंतरायाला रस विषयाची अपेक्षा झाली म्हणून हनुमंतरायांनी त्या मगरीवर टोला टाकायचा. आता टोला टाकायच्या अगोदर म्हणून वासना आली ना, तिच्यावर असा आघात करायचा की वासना ही उपासनेमध्ये बदलली पाहिजे. ज्याची वासनाच उपासना झालेली आहे त्याला काय विठाल विठाल. मगरीने सांगितलं हनुमंतरायला, हनुमंता अरे हा साधू नाहीये, याच्यावर विश्वास ठेवू नको, हा नकली आहे. मग हनुमंतराय आलेत आणि हनुमंतराय तो काल नेहमी सांगू लागला, हनुमंता दीक्षा घे. हनुमंतराय म्हटले दीक्षा नंतर घेऊ, पहिले दक्षिणा घ्या. पण नकली साधू होता ना. म्हणजे नकली माणसाचा वेश चांगला असतो जो बाहेरून सजलेला आहे. हनुमंतराय बाहेरून सजलेले नाही, ते माकड आहे, वानराचा वेश आहे. पण हनुमंतराय आतून सजलेले होते. म्हणून तुलसीदासांनी शब्द वापरला सुवेसा. विठ्ठल विठ्ठल. कानन कुंडल, ज्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत,
कुंडल आहेत. आता ते काय महिला मंडळ कुंडल पुरुष घालतात, महिला मंडळ झुंबर घालतात, आणखी काय काय नवीन नाव आहेत. पण ते भूषण नाही. हनुमंतरायाच्या कानाचं जर भूषण असेल तर प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करणं, जी कथा ऐकण्याकरता, जी कथा श्रवण करण्याकरता, कथा करण्याकरता, प्रभू रामचंद्रांचं नाम गुणगान करण्याकरता हनुमंतराय साकेत धामाला सुद्धा गेले नाहीत. म्हणून पुढे शब्द आहे, कानन कुंडल कुंचित केस. ज्यांचे केस कुरळे आहेत, काही माणसाचे केस सरळ असतात बऱ्यापैकी, आणि काहींचे केस कुरळे असतात, म्हणजे जागेवर वाकडे असतात, जागेवर मागे रिवास होतात ते. ह्याचा अर्थ असा आहे, हनुमंतरायाचे केस रिवास होतात, डोक्यातून केसही बाहेर पडतात आणि डोक्यातून विचारही बाहेर पडतात. हनुमंतरायाच्या डोक्यातले विचार असे आहेत की जे साकेत धामाला जात नाहीत, ते इथेच राहण्याची अपेक्षा करतात. कानन कुंडल कुंचित केसा. इथे का राहतात की ज्यांना भगवंताची कथा श्रवण करायची, भगवंताची कथा ऐकायची, आणि भक्ती स्वरूप सीता माता सुद्धा याच धरणीमध्ये आहे. म्हणून हनुमंतराय साकेत धामाला सुद्धा जात नाही. विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर हनुमंतरायाच्या हनुमान चालिसेचं वर्णन आहे. तुलसीदासांनी हनुमान चालिसेच्या अगोदर शब्द वापरलेला आहे, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. हनुमंतराय कोण आहेत? हे श्रीगुरु आहेत. जर या जगामध्ये श्रीगुरु मानायचं असेल तर हनुमंताला माना. जर श्रीगुरु मानायचं असेल ज्ञानोबारायांना माना, की जे आपल्याला जीवनातून बेडा पार करून देतील. विठ्ठल विठ्ठल. श्रीगुरूकडे जात असताना पहिली गोष्ट शिष्य अधिकारी पाहिजेत. अधिकारी शिष्य नसेल तर त्याला उपयोग होत नाही. जे अपेक्षित विरक्ती सदानुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत. ज्ञानोबा बोलतात पहिल्याच अध्यायात, जे अपेक्षित जे विरक्ती, विरक्त माणसं ज्याची अपेक्षा करतात, विषयासक्ती लंपट माणसं कधीच त्याची अपेक्षा करणार नाहीत. आत्मस्वरूपाचा प्रवास करण्याकरता अंतःकरण विरक्त व्हावं लागतं. विरक्त शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारची आसक्ती राहिलेली नाही, आसक्ती रहित अंतःकरण झालेलं आहे. जे अपेक्षित जे विरक्ती. सदानुभवी जे संती, संत ज्याचा सतत अनुभव घेतात. सोहम भावे पारंगती रमी जे जेत, जे सोहम भावामध्ये रममान झालेले आहेत, असं ज्यांचे ख्याती आहे. विठ्ठल विठ्ठल. या आत्मस्वरूपाची श्रीगुरूकडून प्राप्ती झाल्यानंतर काय होतं? ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायात बोलतात, ते शरीर भाव नासती. शरीराचे जे भाव आहेत, शरीराच्या ज्या क्रिया आहेत, अंतःकरणाची वृत्ती जी विषयाकडे धावते, परांची खाणी व्यतृण स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. जी अंतःकरणाची वृत्ती बाहेर धावते, ज्ञानोबा बोलतात, आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, मग ते वाचे दिठी कराशी. पण ज्या वेळेला आपल्याला अनुभव यायला लागतात त्यावेळेला ते शरीर भाव नासती. इंद्रिय विषय विसरती. इंद्रिय विषयाकडे धावायला विसरून जातात. विषय पासी आलिया शेन रिगे, हे काय म्हणून? ज्याला विषय जवळ जरी आलेत तरी सुद्धा विषयाची कल्पना नसते. अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बिजांकुरू. ज्ञानोबा सांगतात अग्नीचा डोंगर आहे, दगडा मातीचा नाही. खैराच्या लाकडाच्या इंगळाचा डोंगर आहे. आणि त्या डोंगरावर जसा गवताचा कण उगवत नाही, अग्नीचा डोंगरू उपमा आहेत ज्ञानोबा यांच्या. अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजांकुरू. बीजाचा अंकुर उत्पन्न होत नाही, तसा ज्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही विषय वासनाचा अंकुर उत्पन्न होत नाही
तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. विठ्ठल तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधली सोहम मंत्रे दीक्षिती. जे यज्ञ करणारे आहेत ते यज्ञ कसा करतात, अगदी परमात्म स्वरूपाचं चिंतन करणं हा ज्यांचा अखंड यज्ञ चालू असतो तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. प्रकर्षेन प्रदीप्त ज्ञानरूपी अग्नीमध्ये ज्यांनी हवन केलं आणि आता ज्यांना कुठल्याच प्रकारच्या कर्माचा बाध लागत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला दोन प्रकार जीवनामध्ये आहेत, एक तर योगी आहे आणि दुसरा ज्ञानी आहे. काही वेळ आणि चिंतन असं आहे, योग साधना भगवंतापर्यंत नेते, ज्ञान साधना भगवंतापर्यंत नेते आणि भक्ती साधनेबद्दल तर काही बोलायचंच नाही. या भक्ती साधनेचं वर्णन सांगतो मी, योगाचंही सांगेल ज्ञानाचंही सांगेल. तिसऱ्या टप्प्यांमध्ये 6व्या अध्यायात ओव्या येतात. मी पहिल्या अध्यायात सांगितली, दुसऱ्या अध्यायात सांगितली, चौथ्या अध्यायात सांगितली, 6व्या अध्यायातली ओवी सांगतो की ज्ञानोबा राय सांगतात जया सोहम भावाचे अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाची दिठीचा जने कळंकू लागेल प्रेमा. या ओवीवर भाष्य न करता एवढंच सांगतो की ज्ञानोबारायांना ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा आनंद घेण्याकरता ज्ञानोबारायांनी ही ओवी वापरली. विठ्ठल तो आनंद घेण्याकरता काय असतं, परिपक्वता लागते. झाडाला आलेली फळं जर आपण कोवळी फळं तोडली तर त्या फळामध्ये रस उतरत नाही. फळात रस उतरायचा असेल तर फळ हे परिपक्व झालं पाहिजेत आणि परिपक्व झाल्यानंतर परिपाकाची वेळ. फळ देठे ना देठ फळे. ज्ञानोबा महाराज सांगतात झाडाला फळ परिपक्व झालं तर ते झाडही त्या फळाचा मोह सोडतं आणि फळही त्या झाडाचा मोह सोडतं. पण हे केव्हा घडतं, ज्या वेळेला परिपक्व अवस्था येते त्यावेळेला. अर्जुनाच्या जीवनामध्ये असं काही झालेलं नाहीये. 20 दिवस तरी अपुरे परिवैराग्य वसंताची निभरे जे सोहम भाव मोहरे मोडोनी आला. अर्जुनाला घाई झाली की मी आता ते परमात्म तत्व झालो पाहिजेत, मला ते स्वरूप मिळालं पाहिजेत. पण भगवान सांगतात घाई करू नको, त्याच्या काही स्टेप आहेत. त्याची स्टेप असं शनैकंथा शनैपंथा शनै विद्या वित्तंच पंचयता आणि शनै शनै हळूहळू चालावं लागेल. त्याची काय स्टेप आहे, पहिली स्टेप अभंगाच्या पहिल्या चरणात. संतानी
तंत आणि वितंत त्या माझी मथीत नाद उमटत स्वानंदाचा. स्व आनंद आत्म्यानंदाचा परमानंदाचा अनाहत नाद जर ऐकायचा असेल तर त्याच्याकरता अगोदर इतर नाद हे सोडावे लागतील. जोपर्यंत इतर नादाला मनुष्य लागलेला आहे तोपर्यंत त्याचा नाद लागत नाही. त्याचा नाद तेव्हा लागेल जेव्हा इतरांचा नाद सोडावा लागेल. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. जहद अजहद लक्षणा भाग त्याग लक्षणा वेदांतशास्त्रामध्ये हे सर्व करून ज्या वेळेला तुम्ही सार रूपानं तंत आणि वितंत त्या माझी मथीत त्यांचं मंथन करून निवृत्ती मार्गाचा स्वीकार करून प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून जेव्हा साधक हा प्रवास करत असतो त्यावेळेला त्याला स्व आनंद परमात्मा आत्म्यानंदाचा आनंद त्याला प्राप्त होतो. आणि तो आनंद अर्जुनाला घेण्याकरता भगवान सांगतात अर्जुनानं घाई केली. एरवी दिवस तरी अपुरे. जसं गरोदर महिला प्रसूत तेव्हा होते तिचे दिवस भरल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर तसं अर्जुनाची साधक अवस्थाच संपलेली नाहीये. त्या साधक अवस्थेमध्येच अर्जुन बोलायला लागलेला एरवी दिवस तरी अपुरे. परी परी वाक्यात आली तरी गडबड आणि परी जीवनात आली तरी गडबड. विठ्ठला विठ्ठला दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहम भाव मोहरे मोडून आला. अर्जुनाला अगोदरच एवढंच बरं बोलतात कृष्ण अंगी अर्जुनाधी. जसे अष्टसात्विक भाव हे अर्जुनाला निर्माण झालेत पण या ठिकाणी भगवंतालाही निर्माण झाले. काय करू शिष्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहम भावाच्या बाह्या पसरणी परमात्मलिंगा धावनी अंगागडे. ज्या वेळेला साधकाची कुंडलिनी शक्ती ही ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते ज्ञानोबराय बोलतात मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहम भावाच्या बाह्या पसरणी तो परमात्मा मी आहे त्याच्या एकदम त्याला जाऊन भिडली. परमात्मलिंगा धावनी अंगाघडे. विठ्ठल विठ्ठल पण जीवनामध्ये जर काही प्रतिबंध असेल तर माणसाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. काय असतं प्रवास करत असताना आपल्याला वेग पाहिजे साधनेला. ज्ञानोबा बोलतात एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी ते. अभ्यासाच्या उचलत्या पावलानं जर चाललात तर आयुष्यरूपी भानू मावळायच्या आत आयुष्यरूपी सूर्य मावळायच्या आत म्हणजे मरण्याच्या आत. ज्ञानोबारायांचे शब्द काय आहेत. तुम्ही वर जाण्याच्या अगोदर चौघाच्या खांद्यावर जाण्याच्या अगोदर एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी दे. विठ्ठल विठ्ठल पुढे 12वे अध्याय. ज्ञानोबा बोलतात योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्न्याळे सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू. सामान्य आई मुलाचे लळे म्हणजे हट्ट पुरवते काजी लळे यांची लळे सरती. मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आईची. मुलीला आपलं माहेर श्रीमंत पाहिजे. श्रीमंत माहेर असेल तर तिची सर्व इच्छा पूर्ण होते. तसं साधकाचे श्रीगुरु श्रीमंत असतील तर साधकाचे सर्व हट्ट पुरवले जातात काजी लळे यांचे लळे सरती. मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंत माहेर पाहिजेत. म्हणून
श्रीगुरु निवृत्तीनाथ हे ज्ञानोबारायांचं श्रीमंत माहेर आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत. हे अनुभवामृत शेवनिया जीवन मुक्त हेची होतू. मला तुम्हाला एक सांगायची, अमृत अनुभवावर कोणीच भाष्य करू शकत नाही जे ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांनी अमृताचा अनुभव का सांगितला? अरे जो विषयाचा अनुभव घेणारा अमृताचा अनुभव काय सांगणार आहे? जो रोज शेंडी सगट विषयात बुडलेला आहे तो अमृताचा अनुभव नाही सांगू शकत. आमच्या ज्ञानोबारायांकडून अमृताचा अनुभव ऐका. विठ्ठल विठ्ठल आणि एरती ही पांडवा. धाव द्या, ज्ञानोबाराय सांगतात. आणि एरती ही पांडवा जे आरूढ सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी. जो अक्षर स्वरूप परमात्मा आहे त्या अक्षर स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याकरता आणि एरती ही पांडवा जे आरूढ सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी. विठ्ठल विठ्ठल ऐका पुढे पुढे ऐका आणखी. ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निरवधी योग दुर्गे. ज्ञानोबाराय सांगतात ऐशी जी समबुद्धी जीवन सम कळली पाहिजे. हे गातात मंडळी चांगली वाजवतात पण तुम्ही गायले वाजवायले सगळं करून समोर आलं पाहिजे ना. आपल्या जीवनात सगळं विषमच चाललेलं आहे, समच नाही ना. नाही कळलं तुम्हाला? निर्दोषमी समम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? सम आहे. आता सम नाही कळली तर मग किती तुम्ही गा, चांगलं गा, चांगलं मी तुमचं स्वागत करतो मनातून, पण समवर या ना. तुम्हाला जर सम सापडत नसेल ना संपला विषय. कळलं तर कळलं, नाही कळलं तर जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल अर्जुन हा ठावोवरी जो सोहम भाव सरोवरी तो द्वैताच्या पैल तिरी निघो सरला. ज्ञानोबाराय सांगतात हे द्वैत कोणी सोडलं? द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर. ज्याच्या जीवनातलं द्वैत संपलेलं आहे, द्वैताची झाडणी को गुरुविन ज्ञान नाही, ते तुमची द्वैताची झाडणी करतील. अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भाव सरोवरी तो द्वैताच्या पैल तिरी निघो सरला. द्वैताच्या पैल तीरावर गेला शब्दाचा अर्थ माया जाळातून जो सुटलेला आहे, ज्याला आता कुठलंच द्वैत राहिलेलं नाही, दुःख राहिलेलं नाहीये. विठ्ठल अच्छा. पुढे 14व्या अध्यायात जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोका हेलावया सकळात. जय जय सर्वांचं विश्रांतीचं स्थान जर कोणचं असेल तर ते आत्मतत्व आहे. ज्ञानोबाराय बोलतात सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता ओविये गावो ऐशे केले. जे बोलनियाची राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. मी खूप बोलत होतो शब्दाच्या असकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धिबोध. शब्दाच्या घोर जंगलामध्ये फिरत होतो पण बुद्धीला बोधाची भेट झाली नाही. बोध बोधाकडेच राहिला आणि बुद्धी बुद्धीकडेच राहिली. शिष्याकडे बुद्धी आहे, श्रीगुरूकडे बोध आहे. ह्या दोघांची भेट झालीच नाही शब्दाची या असकडी. भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी. ते दोघंही बुद्धी आणि बोध विरहानं आरडत होते. त्यांची भेट केव्हा झाली? लिंगदेह कमळाचा पोटी वेचू तया चित भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. म्हणून जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोका हेलावया समुद्रातू. विठ्ठल विठ्ठल
प्रभेची जैशी उजरी ते सोहमवृत्ती अवधारी तैशी होय. 14वा अध्याय. बिंब आणि प्रतिबिंब. समुद्रातला एक बिंदू जरी घेतला तर बिंदूमध्ये जे गुण आहेत तेच सिंधूमध्ये आहेत, सिंधूचेच गुण बिंदूमध्ये आहेत, बदल नाही. प्रतिबिंबो निबिंबवरी प्रभेची जैशी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैशी होय. विठ्ठल ऐशेनी मग परस्परे ते सोहमवृत्ती जै अवतरे तै तेही सकट सरे अपैसया. ऐशेनी मग परस्परे ते सोहमवृत्ती जै अवतरे तै तेही सकट सरे. म्हणजे ज्या गावाला आपण जातो तो गाव आपण होतो. विठ्ठल विठ्ठल चला जाऊ दे आता 15व्या अध्यायात चला. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात तुम्हाला परिपक्व अवस्था झाल्यानंतर काय होतं. सोहमतेही असते जेत सांगतेची सांगणे झाले. आता दृष्टत्वेशी गेले दृश्य जेत. द्रष्टा नाही, दृश्य नाही, दर्शन नाही. त्रिपुटी संपली. द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, प्रमाता प्रमाण प्रमेय. सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी. सोहमतेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले. दृष्टत्वेशी गेले दृश्य जेथ. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा आणखी बोलतात जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. प्रत्येक बोध शब्दाचा अर्थ आहे आत्मबोध. जो प्रत्येक बोधाची आमाथया सोहमतेचा मध्यांनी आल्या. सोहम शब्दाचा अर्थ तो परमात्मा मी आहे अशी अनुभूती आल्यानंतर आत्मभ्रांती छाया, आत्मरूपी भ्रांती मी कोण आहे हा भ्रम संपून जातो. जसं सूर्य माध्यान्नाला डोक्यावर आला की आपली सावली संपते. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. तैसा मी एक वाचून काही ज्ञानोबा सांगतात शेवटची 18व्या अध्यायातली ओवी. विठ्ठल विठ्ठल तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई आपणची होय. ज्ञानेश्वरीमध्ये सोहम शब्दाच्या वर्णन करणाऱ्या 19 ओव्या आहेत आणि 19च्या 19 तुम्हाला सांगितल्यात. असलं कोणाकडे आणखी एखादी जास्त तर उणीव तुम्ही भरून टाका चूक बोल असल तर. आणि ह्याचा अनुभव कसा घ्यायचा अभंगाचं दुसरं. सोहम विजतत्व गुरु
उपाशित हरिराज. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात सोहम बीज तत्व. बीज तत्व जर कोणतं असेल तर सोहम आहे. ते तुम्हाला अनुभवाला कसं येईल? गुरुनाम मंत्र. ज्ञानी उपाशित हरिराज. ज्ञानी सुद्धा ज्याचं अनुभव घेतात, ज्याचं सतत चिंतन करत असतात. काही गोष्टी कशा असतात? साखर कशी आहे? गोड आहे. साखर कशी आहे? गोड म्हणजे काय? गोड आहे. मग आता याला काय करायचं? ह्याला सांगायचं तुम्ही मुठभर खा आणि मग तुम्हाला तो का म्हणे चाखोनी सांगे. मग अनुभव सांगे. ते परमात्म तत्व कसं आहे? येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. श्रुती माता सांगते की ज्याच्यापासून वाणी मागे फिरते, येतो वाचो निवर्तन्ते. वाणी ज्याचं वर्णन करू शकत नाही, मन ज्याच्यापासून बाहेर निघतंय, याचा अनुवाद काही आमच्या ज्ञानोबरांनी केलेला आहे. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ती इंद्रिया कीरजोगे काय होईल? त्यांना बरं बोलतात ते इंद्रियांनी कसं प्राप्त होईल? नाही प्राप्त होणार. त्याच्याकरता तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समेत पानिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठः. अधिकारी श्री गुरुला शरण जावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल. जे ज्ञानाचा कुरुठा, जेथ नाही जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुबटा. ओळगोनी जीवनामध्ये ते ज्ञानाचं भांडार, आनंदाचं भांडार तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्याकरता योगशास्त्रामध्ये साधना आहे. त्या साधनेचं वर्णन अभंगाच्या 3 निवृत्तीनाथ महाराज सांगतात भेदुनी कुंडलिनी गोल्हाट निकट आत्माराम पेठ पांडुरंग. या कुंडलिनी शक्तीचं वर्णन आहे. आधार शक्तीची अंकी वाढविषयी कौतुकी हृदयाकाश पालखी परी दिशी निजे. श्री गुरु आपल्या शिष्याला आधार शक्तीची अंकी म्हणजे मांडीवर मूलाधार चक्रापासून जी कुंडलिनी उगम पावते, कुंडलिनीचा टेंभा, जी कुंडलिनी निर्माण होते, ज्ञानोबा बोलतात उल्हाट शक्तीची नि उजिवडे, मन पवनाची नि सुरवाडे, 17वीचे पाणी आडे बळाविले. 17वीचं पाणी प्राप्त होतं. उल्हाट शक्तीची नि उजिवडे, परत ओवी वापरतो, मन पवनाची नि सुरवाडे. रस्ता कोणता आहे? मन पवनाचा रस्ता आहे. मन पवनाची नि सुरवाडे, 17वीचे पाणी आडे बळाविले.
हे जसं त्या कुंडलिनीनं जातं तसं श्रीगुरू काय करतात समानार्थ सांगतो. 17वीचे स्तन्यदेशी. आई जशी मुलाला स्तनपान करते तसं श्रीगुरू आपल्या शिष्याला स्तनपान करतात. पण कोणतं दूध पाजतात? 17वीचे स्तनदेशी. अनाहताचा हल्लरू गाशी. अनाहताचा हल्लरू गाशी. हत नाद वेगळा आणि अनहत नाद वेगळा. हत नाद म्हणजे आघातानं नाद होतो. आघातानं जो नाद होतो त्याला हतनाद म्हटलं. आघाता वाचून जो नाद होतो त्याला अनहत नाद म्हटलं जातं. आणि त्या अनहत नादाचं अनाहताची हल्लरू गाशी. समाधी बोधे निजविशी बुजावणी थापटून झोपी घालते. त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गाढ झोपलं पाहिजेत. जो आत्मबोधाची ओवरा पहुडला असे ज्ञानोबा सांगतात. ज्या आत्मबोधाच्या नगरीमध्ये जो गाढ झोपलेला आहे त्याला बाहेर विषयाकडे काय चाललं याची खबर नसते. जगामध्ये काय चाललेलं आहे त्याचा तो विचार करत नाही. आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे नी. अरे जो स्वर्गातल्या इंद्राच्या भुवनाला तुच्छ लेखतो तो भिल्लाच्या पालात रममान होईल का? पण कोण रममान होत? विठ्ठल विठ्ठल न तेषु रमते बुधा. शहाणी माणसं रममान होत नाहीत. मग कोण रममान होतं? तेषु बुधा न रमते मूर्खा रमते. विठ्ठल खूप चिंतन आहे विस्ताराचं. मला वेळ संपलेला आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता आपण घेतला होता. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबरांच्या चरणी समर्पण. सेवेला विराम. भजन घेऊ. हरि हरि विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. हरि रे विठोबार कुमारी. हरि विठोबार कुमारी. 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 विठोबार कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु तुकाराम महाराज की. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. उदय बजरंग बली की. हरे विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार सिद्ध हनुमंताच्या दरबारामध्ये ही चिंतनाची सेवा आहे. निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन. हरी हा भरीन पूर्ण देही. सर्वा घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी.
हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांचं चिंतन करून जीवनामध्ये जो आनंद मिळवला, जी रिद्धिसिद्धी प्राप्त करून घेतली, ती रिद्धिसिद्धी आपल्याला आत्मदर्शनानं प्राप्त होते. आत्मदर्शन झालं की रिद्धिसिद्धी मिळते. बाकी काय, रिद्धिसिद्धी म्हणजे मृगजळासारखे, त्याला काही परमार्थ पथिक साधक फार महत्त्व देत नाही आहे, पण ते येत असतात, त्यांचं काम ते करतात आत्मदर्शन झाल्यानंतर. म्हणून जीवनामध्ये सिद्ध हनुमंताची उपासना करा. हनुमंताची उपासना केल्यानंतर आपल्या जीवनातले जे काही प्रतिबंध असतील ते प्रतिबंध उपासनेनं दूर होतात. उपासनेला दृढ चालवावे. उपासना ही कधी सोडायची नाही आहे, उपासना ही टिकून धरायची असते. म्हणून जीवनामध्ये उपासना करा आणि जीवनामध्ये योग्य वाटचाल करा. मी यथामती यथावकाश चिंतन केलेलं आहे. वेळ संपलेला आहे आपला. महाराज जरी म्हटले जास्त घ्या, पण जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही, पण सांगेल एवढंच की त्या परमतत्वाचा, आत्मतत्वाचा जीवनामध्ये अनुभव घ्या. या ठिकाणी बरीचशी मंडळी जाणकार आहे, मला त्यांचा परिचय नाही, त्यांनाही माझा थोडा परिचय नाही आहे, पण होईल हळूहळू परिचय. म्हणून असे ना काही का असे ना, पण जीवनामध्ये आपण सद्गुरू केले पाहिजे. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आन कोणी. खूप तुम्हाला प्रमाण हे ज्ञात आहेत, पण मला सांगण्याचा उद्देश असा की नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, श्रीगुरूची लक्षणं सांगितलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल शब्दज्ञानी पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधोनी समर्थू यथोचित निज बोधे. शास्त्राध्ययन केलं पाहिजे. मजेत 15 वर्ष गुरुकुलात होतो महाराज. व्याकरण काय, उपनिषद काय, ब्रह्मसूत्र काय, कुठलंही विचारा तुम्ही, शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय, शिकायचं म्हणजे शिकायचं. म्हणजे झोपडीत जाऊन असं शांत झोप लागते. बंगल्यात येत नाही, पण झोपडीत शांत लागते. शिका, शास्त्र शिका. शास्त्राशिवाय पर्याय नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम् अर्हसि. शास्त्राच्या पद्धतीनं चला. परमार्थ करायचा तरी शास्त्राच्या मार्गानं करा, आणि संसार करायचा तरी शास्त्राच्या मार्गानं चला. ज्ञानोबा नाही बोलतात, श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेल वाढवी, मग कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेके. संसार करा, सोडू नका असोनी संसारी, पण तो संसार करताना असा करा, श्रुती गौरवाच्या मांडवी. काम सृष्टीचा वेल वाढवी, कामाचा उपभोग घ्या, पण श्रुती गौरवाच्या मांडवी. वेदाच्या शास्त्राच्या मांडवावर कामाचा वेल चढवायचा, आणि तो तुमचा कामच काय होईल, कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेके. तो कामाचा व्यवहार तुमचा अपवर्ग म्हणजे मोक्ष. अपवर्गी टेके, जिथे प वर्ग नाही त्याला अपवर्ग म्हटलं जातं. प वर्ग प फ ब भ म. अपवर्ग जिथे प वर्ग नाही तिथे तुम्ही जाल, पण प म्हणजे काय, पतन नाही. फ फजिती नाही, ब बंधन नाही, भ भीती नाही, आणि म मृत्यू नाही. मृत्योर्मा अमृतम गमय. म्हणून शास्त्र चिंतन करा, आणि शास्त्र चिंतन करणाऱ्या सद्गुरूला शरण जा, आणि जीवन सफल करा. झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी समर्पण. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल रे रे विठ्ठल रे रे विठ्ठल, बोली रे रे बोले वेडे बापुडे उत्तरे. महाराज तुझे नाही
नावे उच्चारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वर रंगाबाया पैकी